हॅलो फ्रेंड्स, आपले आदित्यलर्निंग.com या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 10वी मॅथ पार्ट 1 यामधील पहिला धडा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधील सायमल्टेनियस इक्वेशन्स पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. 3a + 5b = 26 याला पहिले इक्वेशन म्हणायचे आहे. a + 5b = 22 याला दुसरे इक्वेशन म्हणायचे आहे. जर आपण पाहिले पहिल्या इक्वेशनमध्ये 5b आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये 5b हे सारखे आहेत, तर आपल्याला सबट्रॅक्ट करावे लागेल. दुसरे इक्वेशन पहिल्या इक्वेशनमध्ये सबट्रॅक्ट करावे लागेल. तर आपण लिहून घेऊया. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. पहिले आपल्याला 2 लिहावे लागेल आणि नंतर 1 a + 5b = 22. हे इथं प्लस आहे, खाली मायनस. हे दोन्ही प्लस आहे, इथं मायनस. हे दोन्ही प्लस आहे, मायनस. 26 मधून 22 गेले, 4 उरतात. हे कॅन्सल होतात, 5 कॅन्सल होतात. 3a मधून 1 गेले, 2a राहतात. a = 4/2. आता 2 1 2 2 2 4. a = 2. पुट a = 2 इन इक्वेशन 1. हे पहिल्यामध्ये टाकायचं. 3a + 5b = 26. 3 मल्टिप्लाय ही याची व्हॅल्यू घ्यायची 2 + 5b = 26. 3 2 6 + 5b = 26. 5b = 26. हे इकडे होते, इकडे आणायचे, मायनस राहतात 6. 5b = 20. b = 20 divided by 5. 5 1 5, 5 4 20. b = 4. Therefore the solution is a, b = 2, 4. आता आपल्याला दुसरे इक्वेशन सुद्धा दिलेले आहे. याच्यामध्ये x + 7y = 10 याला इक्वेशन नंबर 1 कॉल करायचे आहे. 3x - 2y = 7 याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचे आहे. आता आपण पाहूया, याच्यामध्ये कोएफिशिएंट सारखे नाहीत, आपल्याला हे सारखे करून घ्यावे लागतील. म्हणून मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 अँड मल्टिप्लाय इक्वेशन 2/7. x + 7y = 10 याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2x + 7 2 14 y = 10 × 2 20 याला इक्वेशन 3 नंबर द्यायचा आहे. याला 3x - 2y = 7 याला आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करायचे आहे. 7 3 21 x - 7 2 14 y = 7 7 14 आहे. याला इक्वेशन 4 म्हणायचे आहे. आता आपण पाहू शकतो, तिसऱ्या याच्यामध्ये 14y आणि चौथ्या याच्यामध्ये 14y सारखे आहे, पण इथं प्लस आणि इथं मायनस आहे, म्हणून आपल्याला ॲडिंग करावी लागेल. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 2x + 14y = 20. 21x - 14y = 49. याच्यामध्ये प्लस मायनस काही होत नसते. हे 14 14 कटून जाते. 21 आणि 2 23. x = 49. हे 9 4 5 6. x = 69 divided by 23. आता आपल्याला मोजायचे आहे. 23 1 23 आणि 23 3 69. x = 3. पुट x = 3 इन इक्वेशन 1. आपण कोणत्या याच्यामध्येच ठेवू शकतो, पहिल्या याच्यामध्ये ठेवू शकत नाही असं नाही. x + 7y = 10. x = 3 मिळालेला आहे. 3 + 7y = 10. 7y जशाल तशी घ्यायची. 10 हे 3 इकडं पॉझिटिव्ह होते, इकडे गेले निगेटिव्ह झाले. 7y - 3 = 7. y = 7 divided by 7.
y is equal to 1. Therefore the solution is x, y is equal to 3, 1. हे आपले उत्तर आलेले आहे. तिसरे गणित पाहूया. तिसऱ्या गणितामध्ये 2x - 3y इज इक्वल टू 9. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. 2x + y इज इक्वल टू 13. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता याच्या सबट्रॅक्ट करावे लागेल. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. पहिले इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनमधून वजा करायचं आहे. 2x + y इज इक्वल टू 13. म्हणून मोठं इक्वेशन पहिले लिहायचं. 2x - 3y इज इक्वल टू 9. हे दोन्ही प्लस आहेत तर मायनस. हे प्लस हे मायनस. इथं जे मायनस आहे ना तर इथं प्लस 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 इथं मायनस. 13तून 9 गेले 4 राहतात. आणि 3y हे इथं प्लस आहे. 3y + 1y इज इक्वल टू 4y. y इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4. y इज इक्वल टू 4 4 कटले म्हणजे 1 राहते. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं आहे. 2x - 3y इज इक्वल टू 9. आता y ची व्हॅल्यू ठेवायची आहे. 2x - 3 × 1 इज इक्वल टू 9. 2x - 3 इज इक्वल टू 9. 2x इज इक्वल टू 9. हे मायनस आहेत इकडे गेले प्लस 3. 2x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. 2 1 2, 2 6 12. x इज इक्वल टू 6. Therefore the solution is x, y is equal to 6, 1. हे गणित तुम्ही वारंवार सोडून पहा जेणेकरून हे गणित तुम्हाला चांगल्या प्रकारे येतील. चॅनल आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.